राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरच्या कान्होर परिसरात खैर प्रजातीच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या 2 चोरट्यांना वन विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। बदलापूरच्या कान्हेर परिसरातील राखीव वनक्षेत्रात खैर प्रजातीच्या लाकडाची चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। हनीफ मैनुद्दीन मुल्ला, रशीद हनीफ मुल्ला अशी या दोघांची नावं आहेत। दोघंही बदलापूर गावातील रहिवासी असून त्यांच्यावर वनविभाग अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। कोकण प्रदेशात खैर प्रजातीचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत। या वृक्षाच्या लाकडाचा वापर कात आणि गुटखा बनवण्यासाठी केला जातो, त्यामुळे या वृक्षांना मोठी मागणी आहे। महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या राज्यात कोकणातील खैर प्रजातीच्या वृक्षांना मोठी मागणी आहे। मात्र बदलापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जंगल माफियांचे धाबे दणाणलेत। या प्रकरणाचा अधिक तपास वन परिमंडळ अधिकारी सखाराम राठोड करतायत। या प्रकरणी लवकरच इतर आरोपींचा शोध घेणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे यांनी दिली आहे। दरम्यान कान्होर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत उपवनरक्षक सचिन रेपाळ, सहाय्यक वनरक्षक गणेश सोनटक्के, वैभव वाळिंबे, प्रमोद वारके, जीवनसिंग सुलाने, राजू बेनवाळे, गजानन मुडकर, अशोक खेडकर, महिला वनरक्षक सीमा झाडबुके, सुवर्ण कापडी सहभागी झाले होते। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। वृक्षतोड केलेल्या आरोपी काल एक खैर जातीचं खैर वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। एक वाहन सुद्धा आहे आणि एक स्कूटी सुद्धा। अर्थात कशासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो आणि काय तपासामध्ये? ऍक्च्युली त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे, कात तयार केलं जातं। आयुर्वेदिक दवेसाठी त्याचा वापर केला जातो, परंतु याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि याची तस्करी होते। त्याच्यामुळे हे आम्हाला काल एका गुप्त बातमीवरून आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही ते तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट केलेले। त्यांना कुठे नेमकं त्यांना अटक करण्यात आली किंवा कुठे हा प्रकार घडत होता आणि आरोपींची काय नाव आहे, कुठले आहेत आरोपी? हे वन परिमंडळ सोनावळा नियत क्षेत्र कान्होर या ठिकाणी या वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आरोपींना आम्ही अटक केलेली आहे।